चला खेळाडू दोन दोन खेळाडू येतात, बाकी खेळाडू कुठे गेले? एका खेळाडू दोन खेळाडू, एका संघाचे 3 खेळाडू. लवकरात लवकर यायचंय, त्या ठिकाणी लगेच सामना चालू करून घ्यायचंय. अरे रोशन खेळाडू बोलाव जरा पटापट पटापट खेळाडू बोलून घ्या, टाइम झालेला आहे. पुन्हा एकदा मी पुकार देतोय, लक्ष असू द्या. टॉचविन करून घ्या मैदान क्रमांक 2 चा. बघा 2 वर जो सामना होईल, त्या सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच आनंदवाडी नेरळ आणि नारळवाडी क, आनंदवाडी नेरळ नारळवाडी क या दोन्ही संघाच्या संघनायकांनी मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचाय. नारळवाडीचे खेळाडू आणि आनंदवाडीचे खेळाडू दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल की यानंतर मैदान क्रमांक 2 वर तुमचा सामना असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. तसेच मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना बेडगाव ब रोहित आणि बोंबोली अ, बेडगाव ब रोहित आणि बोंबोली अ जितू आपला संघ घेऊन जर कुठं असेल, बसला असेल, झोपला असेल किंवा बसले असेल बाहेर, तर बोंबोली संघाचे सर्व खेळाडू आणि बेडगावचे खेळाडू आपण देखील आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. मिलिंद आवाटे केळगाणी संघाचा कर्णधार आपण देखील थोडस सहकार्य करायचंय. 2 नंबर मैदानामध्ये यायचंय, मैदान क्रमांक 2 वर मिलिंद केळगाणी संघाचा या ठिकाणी यायचंय. पंच म्हणून थोडस सहकार्य करायचंय. गणेश आपणल्या मित्र मिलिंदला जर थोडस ग्राउंड मैदान क्रमांक 2 वर येण्यासाठी सुंदर असं या ठिकाणी रुबाब ट्रिपल सुंदराची चढाई आणि मला वाटतंय नंदुनी मला वाटतंय मैदान क्रमांक 1 वर आणि 2 वर बक्षीस लावलेली आहे एका चढाईमध्ये. सुपर एट जर गेली तर 100 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आलेले नंदू कडून सुवर्ण संधी. नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न असेल मंगेश यांचा 18 नंबर जर्सी चांगल्याशी पकड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते उंबरवाडी संघाकडून. तेवढीच डिफेन्स आकाश यांची सुद्धा चांगल्याशी डिफेन्स आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अशी डिफेन्स, तेवढीच एक मूर्तीलान आणि कीर्तिमान. गडी पकडला तर सोडून द्यायचा, जेणेकरून शिट्टी वाजवली तर सोडून द्यायचा गडी. मैदान क्रमांक 2 वर सुद्धा चांगली अशी रफ आणि टफ आपल्याला मॅच बघायला मिळते. एकनाथवाडी आणि विरुद्ध संघ चाहूची वाडी. बघा फक्त 5-5 मिनिटाचा खेळ असेल, लगेच मी पुकार देतो ते अनाउन्समेंट नंतर लगेच त्या ठिकाणी आपला पण संघ घेऊन मैदानामध्ये यायचे. बेडगाव बर रोहित आणि बोंबोली, बेडगाव बर रोहित आणि बोंबोली या दोन्ही संघाचे संघनायकांनी मैदान क्रमांक 1 वर यायचंय. आणि 2 वर आनंदवाडी नेरळ आणि नारळवाडी क, आनंदवाडी नेरळ आणि नारळवाडी क या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर हजर राहायचे.
सकाळी बंद व्हायचा धान्य धरतो ते तर पाणी झाला म्हणून घे सुंदर असे सामने पाहायला मिळतात मैदान क्रमांक 1 वर आणि 2 वर. चांगल्याचे सामने सुपर टॅकल झालेला आहे मैदान क्रमांक 2 वर. 18 नंबर जर्सी चांगल्याची चढाई आणि 1 गुण प्राप्त करतोय मंगेश. आपल्या संघाला भक्कम गुणामध्ये वाढ. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक. चांगलासा प्रयत्न असेल आणि तेवढीच मला वाटतंय सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं. खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला सामने पाहायला मिळतील. तिसऱ्या फेरीला 2 सामने शिल्लक असतील. तिसऱ्या फेरीला लगेच सुरुवात होईल. याची सर्व संघाच्या संगणकाची नोंद घ्यायची. तिसऱ्या फेरीला जो संघ जिंकेल तो अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ बक्षीस पात्र होईल. थेटचा इशारा भोंगा वाजलेला आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं.
लगेच चालू असलेले सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी पुकार दिलेलाच आहे. त्या ठिकाणी लगेच त्याचप्रमाणे हजर राहायचे. बोंबोली आणि बेडीसगाव रोहित बोंबोली मैदान क्रमांक 1 वर सामना आणि मैदान क्रमांक 2 वर आनंदवाडी नेरळ आणि नारळवाडी क या चारही संघाच्या संघनायकांनी आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 2, 1 आणि 2 चा ताबा घ्यायचे. चांगला असा प्रयत्न होता चाऊचोडी खेळाडूचा.